नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या B.Ed सेकंड इयरचे 4th सेमिस्टरचं मूल्य शिक्षण या पेपरवर आधारित अतिशय महत्त्वाचे 99% परीक्षेला येणाऱ्या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी सांगतो की चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुढचे नेक्स्ट तुमच्या मेथडचे पेपरची जी काही माहिती आहे ती पेपरची माहिती तुम्हाला येणार आहे। सर्वात अगोदर अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मूल्याची संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्रोत विचारा किंवा तत्व विचारा किंवा स्थान विचारा हे स्पष्ट करा म्हणून अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला, हे ऑर मध्ये कोणताही प्रश्न आला तर त्याचे पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे। मूल्याची संकल्पना बनवत असताना चांगल्या सवयी, त्याच्यामध्ये वर्तन बदल, त्याच्यानंतर संस्कृतीची जपणूक, ज्ञानात वाढ, संस्कार, व्यक्तिमत्वाचा विकास, त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक असे पॉइंट वाढवू शकता तुम्ही, आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्तप्रियता या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला मूल्याची संकल्पना स्पष्ट करायचं आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, मूल्य प्रवृत्तीसाठी शिक्षक, शाळा आणि अभ्यासक्रमाची भूमिका काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारेल। एक तर शाळेचं विचारेल, शिक्षकाचं विचारेल किंवा अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये विचारेल, तर त्यावेळेस तुम्हाला या मुद्द्याच्या आधारे असं डायग्राम वगैरे काढून तुम्ही ते मुद्दे स्पष्ट करू शकता। त्यामध्ये थोरांचा इतिहास सांगण्याची भूमिका, थोरांच्या इतिहासाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मूल्य रुजू शकतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार वर्ग किंवा संस्कार घेऊन आपण त्याच्यामध्ये मूल्य रुजू शकतो। त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक मूल्य आहे, हा सुद्धा मुद्दा त्यामध्ये। त्याच्यानंतर आई वडिलांची सेवा आणि त्याचं महत्त्व, ही सुद्धा भूमिका शाळा, शिक्षक, अभ्यासक्रमाची आहे। त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमावर आधारित, मूल्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेण्याची भूमिका। त्याच्यानंतर संविधान म्हणजे काय आणि संविधानातील मूल्य कोणते हे संविधानातील मूल्य समजवण्याची भूमिका, आणि त्याच्यानंतर सहशालेय उपक्रम घेण्याची भूमिका, त्याच्यानंतर संस्कृतीवर आधारित कार्यक्रम घेण्याची भूमिका, वर्तनावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेण्याची भूमिका इत्यादी भूमिका शाळा, अभ्यासक्रम आणि शिक्षक यांची आहे, आणि याच्या माध्यमातून तुम्ही हे उत्तर लिहू शकता। अतिशय महत्त्वाचं। यानंतरचा प्रश्न, मूल्य शिक्षण कशाद्वारे प्रसारित केले जाऊ शकते असा प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतो। मग मूल्य शिक्षण प्रसारित करण्याचे माध्यम, इथं मूल्य शिक्षण प्रसार मूल्य, त्याच्यामध्ये अध्यापनातून मूल्य शिक्षण विद्यार्थ्याला देता येतं, प्रसारित करता येतं, उपक्रमातून प्रसारित करता येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पासून तुम्हाला ते प्रसारित करता येतं। वेगवेगळे साहित्य असतील, कथा, कादंबऱ्या, अभंग, भारुडे याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला मूल्य प्रसारित करता येतं। सणवार उत्सव, वेगवेगळ्या सणवार उत्सवाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळी मूल्य, संस्कारिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतात। वेगवेगळ्या कथा असतील, ऐतिहासिक कथा, दंतकथा असतील, याच्या माध्यमातून सुद्धा मूल्य रुजवता येतात। वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत, थोरांचे अनुभव, ते अनुभव विद्यार्थ्यांसमोर ठेवून याच्या माध्यमातून सुद्धा मूल्य रुजवता येतात। वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ असतील, त्या धर्मग्रंथाची माहिती सांगून त्याच्यातले मूल्य विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला रुजवता येतात। वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवता येतात। वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, पारंपरिक खेळ, त्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवता येतात। आणि संस्कार घेऊन एक संस्कारची पाठशाला या पद्धतीनं संस्कारिक माहिती देऊन संस्काराच्या माध्यमातून सुद्धा मूल्य रुजवता येतात। अशा पद्धतीनं या मुद्द्याच्या माध्यमातून आपण मूल्य प्रसारित करू शकतो, किंवा मूल्याचे स्रोत कोणते म्हणलं तरी हाच पॉइंट तुम्हाला लिहिता येईल। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न उद्या परीक्षेला येऊ शकतो, 10 गाभाभूत घटक स्पष्ट करा। 10 गाभाभूत घटकावर अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रमाची रचना असते, ते 10 गाभाभूत घटक अशा पद्धतीने तुम्ही स्पष्ट करू शकता। त्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असेल, भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या असतील, स्त्री पुरुष समानता असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, लहान कुटुंब प्रमाणिकाचे पालन असेल, लोकशाही समानता, धर्मनिरपेक्षता असेल, पर्यावरणाचे संरक्षण असेल, इत्यादी घटकाच्या माध्यमातून
आपल्यामध्ये काय करता येतं, विद्यार्थ्यामध्ये एक अभ्यासक्रमाची उद्दिष्ट रुजवता येतात आणि अभ्यासक्रमाची उद्दिष्ट हे 10 गाभाभूत घटकावर आधारित असतात. अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला परीक्षेला जर आले तर तुम्हाला ते लिहिता येतं. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील विविध मूल्ये स्पष्ट करा किंवा संविधानिक मूल्ये कोणती ती स्पष्ट करा. अशा स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारला जातो त्यावेळेस या मुद्द्याच्या मार्फत संविधानातील मूल्य जे आहे त्यामध्ये स्वातंत्र्य आलं, समता आली, बंधुता, प्रेम, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य आणि एकात्मता इत्यादी मूल्यांच्या मार्फत तुम्हाला संविधानिक मूल्य परीक्षेमध्ये स्पष्ट करायचं आहे. त्यांनी हा सुद्धा प्रश्न परीक्षेला उद्या 99% येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला असं सांगता येईल, मूल्य संघर्ष कसा सोडवावा व त्याच्या एकात्मिकीकरणासाठी तुम्ही काय कराल किंवा काय करावे. अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर मुद्दे याच्या अगोदरचे पॉईंट झाले त्याचे सेम मुद्दे येतात. त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे उपक्रम येईल, त्या उपक्रमाच्या माध्यमातून मूल्य संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करेन किंवा एकात्मीकरणासाठी प्रयत्न करेन. संस्कार की पाठशाळा हा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यामध्ये वेगळ्या प्रकारचे संस्कार घालून आपल्याला मूल्य एकात्मीकरण करेल, मग मूल्य संघर्ष सोडवेल. त्यानंतर संविधानातील जे मूल्य आहेत आताच आपण जे पाहिलं, स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय, या मूल्यांच्या मार्फत आपल्याला काय करता येईल, हे एकात्मीकरण करता येईल. त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना देऊन त्या पुस्तकाच्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मूल्य एकात्मीकरण करता येईल. कथा आणि कथन, कथेचं कथन करून, कथा सांगून विद्यार्थ्यामध्ये मूल्याचं एकात्मीकरण करता येईल किंवा मूल्य संघर्ष सोडवता येईल. वेगळ्या प्रकारचे पारंपरिक खेळ असतील त्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यामध्ये काय करता येईल, आपल्याला त्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा मूल्य रुजवता येईल. त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेवर आधारित सुद्धा आपण वेगळी स्पर्धा घेऊन मूल्य एकात्मीकरण करता येईल आणि वेगळ्या प्रकारच्या धर्मग्रंथाचे ज्ञान देऊन सुद्धा आपल्याला ते मूल्य रुजवता येईल. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक पॉईंट राहिला न्याय. न्याय हा सुद्धा एक मूल्य आपल्याला इकडल्या मुद्द्यामध्ये रुजवता येईल. यानंतरचा प्रश्न असा आहे, मूल्य विकासातील कुटुंब आणि समाजाची भूमिका स्पष्ट करा. आता मूल्य विकासामध्ये कुटुंब आणि समाजाची भूमिका काय आहे, तर त्या विद्यार्थ्यामध्ये किंवा पालकांमध्ये मूल्य शिक्षणाचे धडे देणे, मूल्य शिक्षणावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेणे, मूल्यातून ज्ञान वाढवणे, वेगळ्या प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांना देणे, पुस्तकी ज्ञान देणे, वेगळ्या प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्याला वाचायला लावणे, कथाकथन करणे वेगवेगळ्या पद्धतीचे, पारंपरिक खेळ घेणे, गप्पा गोष्टी गाणी इत्यादी घेणे आणि सामाजिक कार्यक्रम घेणे, समाजाशी रिलेटेड कार्यक्रम घेणे आणि एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होण्यास सांगणे आणि वर्तन बदल करण्यासाठी प्रयत्न करणे. आणि हे या मुद्द्याच्या आधारे कुटुंब आणि समाजाची भूमिका आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा बरेचसे प्रश्न आणि बरेचसे पॉइंट प्रत्येक ह्याला येतात, ते पॉइंट तुम्ही कॉमन काढून सुद्धा अभ्यास करू शकता. त्यानंतर प्रश्न आहे, मूल्य विवादावर आधारित मात कशी कराल. मूल्यावर जे विवाद होतो त्याच्यावर मात तुम्ही कशी कराल. त्याच्यामध्ये आपल्याला आज सांगता येईल वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार देऊन, मूल्य शिक्षणाचे धडे देऊन, वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून, पारंपरिक रीतिरिवाजाच्या माध्यमातून, धर्मग्रंथाच्या माध्यमातून, आई वडिलांची महिमा सांगून, वेगवेगळ्या प्रकारचे कथेचे कथन करून आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊन आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकी ज्ञान देऊन या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल, मूल्य विवादावर मात करता येईल. मित्रांनो, हे झाले उद्याच्या म्हणजे 26 तारखेच्या जो काही पेपर होणार आहे तुमचा मूल्य शिक्षण, त्यावर आधारित मी जे व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट घातले हे पॉईंट 99% येण्याची शक्यता आहे. हे पॉईंट लक्षात घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि तुम्हाला सांगतोय की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा याच्यासाठी की तुमच्या मेथडचे पेपर सुद्धा, उद्या जे मेथड होणार आहे त्याचे पेपर सुद्धा तुमच्या लिंकवर येतील. तर यासाठी सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.